श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 6. हा अध्याय स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडी, ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्यामनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी, परी पहावा यज्ञ करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयाते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण वैसविले गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी, मेण्यात घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनही राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय, परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे, तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, असे पेढी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परसोत षटोध्याय गोडहा. श्री स्वामीचरित्र सारामृत षटोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. आजचा अध्याय 6 येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय 7 ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.